नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत, पैकी एकाची रास वृश्चिक रास असेल आणि दुसऱ्याची मकर रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं आवश्यक आहे. दोघांचं व्यक्तिमत्व, अपेक्षा आणि प्रेमविवाह संदर्भात दोघांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला या दोन्ही राशीचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कशा प्रकारचा असतो हा पाहणं गरजेचं ठरेल. सुरुवातीला आपण वृश्चिक राशीबद्दल विचार करू. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानात, अष्टम स्थानात, की ज्याला एका भाषेमध्ये मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतात, या स्थानामध्ये येणारी रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. स्थिर स्वरूपाची ही रास आहे आणि स्त्री रास आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीच्या संदर्भात दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय उत्तम आणि नेमकं अशा प्रकारचं सौंदर्य असतं वृश्चिक राशीचं. म्हणजे वृश्चिक राशीच्या स्त्रिया किंवा पुरुष दोघांमध्ये सुद्धा ही गोष्ट बघितली जाते आणि जन्मजात अशा प्रकारचं उत्तम सौंदर्य यांच्याकडे असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन कशा प्रकारचे कॅरी करायची, म्हणजे कशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट करावं हे सुद्धा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असतं. म्हणजे त्यांची कपड्याची चॉईससुद्धा खूप चांगली असते. फॅशनचा सेन्ससुद्धा यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचं असतं. त्यामुळे एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची जी वाणी असते, यांचं बोलणं असतं हे नेमकं असतं, थोडक्यात असतं, टू द पॉईंट असतं. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट स्त्री वर्गामध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे वृश्चिक राशीची स्त्री साधारणतः आपण बोलतो की स्त्रिया जास्त शेअर करतात किंवा बोलायला खूप आवडतं, परंतु ही गोष्ट वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये थोडीशी कमी दिसते. म्हणूनच या राशीच्या ज्या स्त्रिया असतात ह्या कमी बोलतील, म्हणजे स्त्री आणि पुरुष कमी बोलतील. जे बोलतील ते नेमकं बोलतील आणि कधी कधी तिखट बोलल्यासारखं सुद्धा वाटेल. परंतु लक्षात घ्या, ही वाणी तिखट नसते मुळं, कारण सुरुवातीला या ज्या व्यक्ती आहेत त्या कमी बोलतात, परंतु दुसरा समोरचा माणूस जर का वाकड्यात गेला तर मात्र ह्या व्यक्ती सोडणार नाहीत. मग यांच्या जो तिखटपणा आहे हा जबरदस्तपणे तुम्हाला दिसून येईल. नेमक्या शब्दात बऱ्याचशा गोष्टी सांगण्याची कला ही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असते. म्हणजे खोड मोडणं जे आपण म्हणतो तो भाग वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. अर्थात ही जी गोष्ट ही नेहमीच तुम्हाला दिसणार नाही. समोरच्याने स्वतःची पातळी ओलांडली की मग ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून नेमक्या समजून येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतात त्यात आपल्या मतावर ठाम राहणाऱ्या असतात, थोड्याशा हट्टी असतात. आपल्या मताशी तडजोड न करणं, आपलं मत ठामपणे मांडणं हा प्रकार वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात याचा जो परिणाम आहे किंवा याचा जो चांगला जो भाग आहे तो त्यांच्या करिअरमध्ये दिसून येतो, परंतु वैयक्तिक नातेसंबंधामध्ये यामुळे त्रास होण्याची थोडीशी शक्यता असते. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्रेटिव्ह असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या सिक्रेट असं मनातलं लवकर सांगत नाहीत, लवकर ओपन करत नाही. साधारणतः प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं असं सिक्रेट असतं की जे स्वतःबद्दल ते नेहमी बाळगत असतात आणि तेच त्याच्याबद्दल जास्त वाच्यता करत नाही. परंतु या दृष्टीने एक गोष्ट मात्र चांगली असते की वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जर काही तुम्ही जीवाभावाच्या कोणत्याही गोष्टी सांगितल्या तर त्या कधीच ते कोणाला सांगणार नाही, याच्याबद्दल खात्री बाळगा. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीही वादळं असले, कितीही त्रासदायक गोष्टींना ते सामोरे जात असतील तरी वर करणे तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांच्या अंतर्गत जीवनाचा खेळखंडोबा कसा झालेला आहे. इथपर्यंत ह्या ज्या व्यक्ती असतात या सिक्रेटिव्ह असतात. त्या बाबतीत ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या अगदी स्पेशल आहेत. दुसरी म्हणजे स्वतःबद्दलची जी निजी माहिती आपण म्हणतो ती सहसा कोणासमोर ओपन करत नाही, जी की ऐकार्थी चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती आहेत त्या या डिसिप्लिन असतात, शिस्तप्रिय असतात आणि त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा पुढे जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट जो हट्टीपणा सांगितला त्या संदर्भातच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकाचा स्वभाव. एखादी गोष्ट हा म्हणजे हा, एखादी गोष्ट ना म्हणजे नाही. म्हणजे एखादी व्यक्ती जर का त्यांना आवडली तर त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. आणि एखादी व्यक्ती उतरली मनातून तर त्याच्याबरोबर आयुष्यभर बोलणार नाही. अर्थात समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचे की नाही याचे सुद्धा मापदंड ह्यांचे वेगवेगळे असतात, स्वतःचे असतात, निराळे असतात. म्हणजे इतरांनी कोणी सांगितलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतील हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला अजिबात दिसणार नाही. जेव्हा त्यांना वाटेल त्याच वेळेस ते विश्वास ठेवतील. आणि समजा एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला
तर तो कायमचा. म्हणजे मग सगळं जग जरी विरोधात गेलं तरीसुद्धा या व्यक्ती त्याच्याबरोबर उभं राहते. एवढा भक्कमपणे तो विश्वास असतो. परत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याबरोबर नातं जोडण्यासाठी किंवा यांच्याबरोबर चांगलं राहण्यासाठी जर का तुम्ही काही देखावा उभा केलेला असेल तर मात्र तुम्हाला फार सांभाळून राहावं लागेल. कारण ज्यावेळेस तो तुमचा बुरखा फाटेल किंवा ज्यावेळेस तुमचं नेमकं खरेपणा त्यांच्या दिसण्यात येईल त्यावेळेस लगेचच्या लगेच ॲट दॅट पॉईंट हे तुमच्याबरोबर असलेलं नातेसंबंध तोडून टाकते. अगदी टोकाची भूमिका घेतील. त्याच्यामुळे आता सांगितलं त्याप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात एखादी गोष्ट हा म्हणजे हा किंवा ना म्हणजे ना म्हणजे टोकाची भूमिका थोडीशी यांच्यामध्ये दिसून येते. बाकी जर काय सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या भावनाशील सुद्धा असतात. हे ऐकून थोडंसं वेगळं वाटेल परंतु नेमकं असतं. या व्यक्ती बऱ्याचशा भावनाशील असतात आणि भावनेतूनच जी मगाशी सांगितल्यापर्यंत जो स्वभाव असतो तो दिसून येतो. म्हणजे प्रेमविवाहामध्ये सुद्धा ह्या गोष्टी असतात की त्यांच्या जवळचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती त्यांचा कायम जवळचा राहायला हवा आणि त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये सांगायचं जर त्या व्यक्तीने काय करायला हवं, काय नको, कुठे जायचं, काय खायचं, कोणावर बोलायचं, कोणावर नाही बोलायचं, कशा प्रकारे त्याचं जीवन असायला हवं याचा सगळा परिपाठ हा वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून दिला जातो. अर्थात याच्यामागे शुद्ध प्रेमच असतं परंतु ते शुद्ध प्रेम कधी कधी पॉझिटिव्ह होतं आणि समोरच्याच्या थोडंसं जे स्वातंत्र्य असतं त्याच्यात गदा मात्र येण्याची शक्यता थोडीशी असते. तर इथे सुद्धा थोडंसं विचार करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल. मकर राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे ज्याला आपण कर्मस्थान असं सुद्धा म्हणतो. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर मकर राशीच्या संदर्भामध्ये 2-3 गोष्टी अगदी कॉमन असतात. मुळातच यांचं बालपण थोडंसं संघर्ष करून पुढे गेलेलं असतं. म्हणजे बालपणीच पैशाच्या संदर्भातले म्हणा किंवा नातेसंबंधातले काहीतरी उणीव यांच्या आयुष्यात राहते आणि बालपणापासूनच जगाच्या संदर्भातले थोडेसे वेगळे अनुभव किंवा कटू अनुभव यांना येतात. त्यामुळे दुनियादारी काय म्हणजे काय असतं, जगामध्ये राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं, संघर्ष म्हणजे नेमका काय असतो हे ना चांगलाच समजलेला असतो. याचं बाळकडू यांना बालपणापासूनच पाळलं जातं किंवा त्याचा अनुभव त्यांना येत असतो आणि म्हणूनच यांच्यासाठी स्वतःच्या आयुष्याला कशा प्रकारे डिझाईन करायला हवं, स्वतःचं आयुष्य कशा प्रकारे असायला हवं याची जी मॅच्युरिटी आहे ही मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींमध्ये काही स्वभाव गुणविशेष हे मूलतःच दिसून येतात. जसं की शांतपणा, कुठल्याही गोष्टीवरती अगदी स्थिरपणे शांतपणे विचार करणं, मॅच्युअर्डपणा. दुसरी गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग. मॅच्युअरपणा येण्यामुळे अंडरस्टँडिंग खूप चांगलं येतं. त्याच्यामुळे शोषितपणासुद्धा हा चांगला असतो. म्हणजे बऱ्याचशा जसं मी सांगितलं अशा प्रकारच्या काही गोष्टी घटना यांच्या आयुष्यात येतात. त्याच्यामुळे शोषितपणा खूप चांगल्या प्रकारचा येतो. पेशन्स यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एखादी गोष्ट न दमता न हरवता व्यवस्थितपणे करून घ्यायची ही याच्यासाठी लागणारी ही चिकाटी आहे, ही चिकाटीसुद्धा मकर राशीच्या व्यक्तींमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येते. म्हणूनच मकर राशीची छोटी मुलं जरी तुम्ही बघितली तरी त्यांचे विचार किंवा त्यांची एकंदरीत वागणूक किंवा कृती ही तुम्हाला त्यांच्या वयापेक्षा कित्येक पटीने मोठी असल्याची नक्कीच जाणवेल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जगाचा अनुभव खूप बालपणीच घेतले असल्यामुळे ही जी रास आहे थोडीशी प्रॅक्टिकल असते. म्हणजेच पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवायचे याचं जे ज्ञान असतं हे त्यांना बालपणीच असतं किंवा अशा प्रकारचं ज्ञान जे असतं ते त्यांना आधीपासूनच समजतं. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींचा जो आर्थिक जो विकास आहे हा थोडा हळूहळू होत असला तरी तो भक्कम असतो. जीवनाप्रती यांची फार मोठी अशी काही स्वप्न नसतात परंतु जी स्वप्न असतात ती पायरीने पूर्ण करतात आणि जीवनाच्या एका टप्प्याला म्हणजे जवळजवळ 40-45पर्यंत या ज्या व्यक्ती असतात या सहजपणे आयुष्यामध्ये सेटल होताना दिसतात. मूलतः या व्यक्तींची आणखीन एक गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात या कुठल्याही प्रकारचं समजा त्यांना नोकरी आली तर ती नोकरी आपल्या आवडीची आहे की नाही यापेक्षा आलेली नोकरी आपल्या आवडीची करायची हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजेच यांच्यामध्ये त्या संदर्भात काही ऑप्शन वगैरे हे ठेवत नाही. जे काम आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपल्याला करायचं आहे असा साधा सरळ त्यांचा विचार असतो आणि त्याचप्रमाणे ते मार्गक्रमणसुद्धा करत असतात जे की अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी त्यांचं कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ही त्याच्यासाठी सगळ्यात प्राईम गोष्ट असते आणि त्यामुळेच तुम्हाला वाटू शकेल की मकर राशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्या या थोड्याशा भावनातीत नाहीत किंवा भावनाशील अजिबात नाही, वृक्ष आहेत असं वाटू शकेल. परंतु तसं मुळात नसतं.
लक्षात घ्या, ह्या ज्या व्यक्ती आहेत यांच्यामध्ये सुद्धा भावना खूप चांगल्या असतात, परंतु भावनांचा बाजार करणं किंवा भावना दाखवणं हा प्रकार मात्र ह्यांच्यामध्ये तसा दिसून येणार नाहीत आणि थोडीशी धीर गंभीर आणि शांत अशा प्रकारची ही माणसं तुम्हाला जाणवते. आता आपण जसं चर्चा करत होतो की वृश्चिक राशीच्या व्यक्ती आणि मकर राशीच्या व्यक्ती या दोघांमध्ये जर का प्रेमविवाह असेल तर लक्षात घ्या, याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात थोडासा विचार करणं गरजेचं राहील. जसं की वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांचा जो वाणी कधी कधी तिखट होते तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. हट्टीपणा हा भाग थोडासा त्याच्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. किंवा कधी कधी जसं मी मगाशी सांगितलं की वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या भावनाशील सुद्धा आहेत, त्यांना समोरच्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायला हवं किंवा प्रेम असायला हवं, ते त्याच्या कृतीतून त्यांना दिसायला हवं. ती ही गोष्ट मकर राशीच्या व्यक्तींना कधी कधी जमत नाही म्हणा, किंवा त्याप्रती त्यांच्याकडे तशा काही जो भाग असतो तो तेवढा दिसून येत नाही, तर त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. अर्थात तुमचं प्रेम नुसतं हृदयात असून चालत नाही, तर ते प्रत्यक्ष दिसायला सुद्धा हवं. ही भावना लग्नानंतर अतिशय महत्त्वाची ठरते, तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा पॉझिटिव्ह होऊन जातात. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये असाल, रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाह बंधनात असाल, तर तुम्ही काय करायला हवं, कसा म्हणजे तुमच्या एकंदरीत तुमचं जीवन कसं जगायला हवं, तुमचे विचार कशा काय असायला हवेत, इथपर्यंत थोडंसं पॉझिटिव्ह होऊन जातात. त्यामुळे तुमच्या स्वातंत्र्यातील गदा येण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी थोडंसं वृश्चिक राशीच्या व्यक्तीने काम करणं गरजेचं आहे. बाकी या दोन्ही राशीमध्ये चांगले गुणधर्म असे आहेत की दोन्ही राशी यांच्यामध्ये चिकाटी, जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि सतत काम करण्याची, कष्ट करण्याची जी क्षमता ही दोन्ही राशीमध्ये अतिशय उत्तम आहे. आणि त्या संदर्भामध्ये करिअरमध्ये सुद्धा या राशी अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात. त्याच्यामुळे या दोन्ही राशी समजा प्रेमबंधनात आल्या किंवा प्रेमविवाहामध्ये असते तर साधारणतः आर्थिक संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येत नाही. त्याच्यामुळे तशी काळजी करू नका. फक्त ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये एकूण 2 नक्षत्र आहेत. वृश्चिक राशीमध्ये एक साधारणतः 3 नक्षत्रे आहेत. म्हणजे ह्या राशीमध्ये विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा ही 3 नक्षत्रापैकी विशाखा आणि ज्येष्ठ नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात ह्या तिखट असतात, तर त्यांनी स्वतःच्या वाणी किंवा त्यांचं जे स्वभाव गुणधर्म आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मकर राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मकर राशीमध्ये फक्त धनिष्ठा नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राचे जे 2 चरण येतात सुरुवातीचे, त्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा तिखट स्वरूपाच्या असू शकतात. तर या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीतच आता सांगितलं त्याप्रमाणे जर का तुम्ही म्हणजे या दोन्ही राशी वैवाहिक बंधनात असतील तर सांगितलेल्या जे स्वभाव गुणधर्म आहेत त्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी आता आपण पाहिल्या त्या फक्त आणि फक्त चंद्र राशी आहेत. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगात असू शकतात. त्याचे प्रभाव परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर समजा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमची जी कुंडली आहे ती पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये वृश्चिक आणि मकर राशी समजा असतील तर त्यांचं जो प्रेमविवाह आहे तो कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.